तर मित्रांनो, पी एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक कंप्लीट सिरीज जी की तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण ओव्हरऑल मार्केट काय असते, शेअर मार्केट काय असते, त्यामध्ये प्राइस ॲक्शन काय असते, इंडिकेटर्स काय असतात, कम्प्लिटली बेसिक झिरोपासून पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या प्लेलिस्टमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहे. तर थोडक्यात एकदा रिवाईज करून घेऊया की आपण कशा प्रकारचे प्लेलिस्ट आहे. त्याच्यापूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा जर का आपल्याला बघत असाल, तर डेफिनेटली एक सबस्क्राईब पण करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनचं बेलचं जे बटन आहे त्याच्यावरती प्रेस करा, म्हणजे ज्यांनी येणारे जे पण व्हिडिओज असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ओके, तर चला तर आपण पटकन बघूया की कोणकोणते टॉपिक्स, कोणकोणते आपल्याला गोष्टी याच्यामध्ये कव्हर करायच्या आहेत. तर मी ह्याच्यामध्ये माझा मोटिव्ह सिम्पलच आहे की सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे एक फायनान्शियली, म्हणजे की जिथं की स्टॉक मार्केटमधून आपण एक चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो, त्यासाठी आपण एक वन ऑफ द ही पार्ट इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. ओके, तर फक्त जे पण व्हिडिओज असतील बेसिकपासून बघायला चालू करा. डायरेक्टली जर का तुम्ही कुठला पण व्हिडिओ स्टार्ट करायला गेला, ओके, बघायला गेला, तर सिरीज स्टार्टिंगपासून जर का बघितला तर कंप्लीट तुम्हाला थोडंसं ॲनालिसिस बघण्यात मदत होऊ शकते. ओके, तर आपण कोणकोणते टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक बघणार आहे की बेसिक शेअर मार्केटमध्ये जे टेक्निकल ॲनालिसिस असते तर त्याचा अर्थ काय, ते काय असतं. त्यानंतरनं प्राइस ॲक्शन काय असतं. ओके, जे पण प्रो ट्रेडर असतील किंवा जे पण ॲडव्हान्स ट्रेडर असतील ते मोस्टली प्राइस ॲक्शनला वापरतात. ओके, काही इंडिकेटर्स पण आपण फॉलो करतो, बट ज्या ठिकाणी प्राइस ॲक्शनची ॲक्युरसी आहे त्या ठिकाणी इंडिकेटर्सची ॲक्युरसी थोडीशी कमी असू शकते. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे प्राइस ॲक्शन कधी चांगल्या प्रकारे काम करते, इंडिकेटर्स आणि प्राइस ॲक्शनमध्ये काय डिफरन्स आहे. त्यानंतर डिमांड सप्लाय काय असते, ॲडव्हान्स वेला डिमांड सप्लाय आपण बघणार आहे. त्याच्यावरून आपण कशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो, सपोर्ट रेजिस्टन्स काय असते सोप्या भाषेमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे मार्केटमध्ये ड्रॉ करू शकतो. फिबोनाची काय असते, त्याच्यावरून आपण कशाप्रकारे टार्गेट, एंट्री, स्टॉप लॉस या गोष्टी बघू शकतो. त्यानंतर ट्रेंड लाईन काय असते, ब्रेकआउट काय असते, कॅन्डलस्टिक्स काय असते, त्याचे पॅटर्न्स कोणकोणते असतात, त्याच्यामध्ये मोस्टली ॲक्युरसीवाले कोणते पॅटर्न्स आहेत. त्यानंतर मल्टिपल टाईम फ्रेम कन्फर्मेशन काय असते, RSI कन्सेप्ट काय आहे, रिस्क रिवॉर्ड काय असते, स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी काय असतात. अशा बरेच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला ह्या प्लेलिस्टमध्ये पूर्णपणे कव्हर करायचा आहे. आणि त्यासाठी गरज एवढीच आहे की जेवढं तुम्ही व्हिडिओला रिस्पॉन्स देणार आणि जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट दाखवणार तेवढं आपण त्याच्यामध्ये हायली पोटेन्शियलमध्ये आपण वर्कआउट ही सिरीज करू शकतो. ओके, तर सुरुवात आहे. तर आज आपण बघणार आहे की बेसिक ऑफ टेक्निकल ॲनालिसिस. तर टेक्निकल ॲनालिसिस काय असते, त्याचं बेसिक्स काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या वेबसाईट आहेत. तर थोडक्यामध्ये जर का आपल्याजवळ एखादा ब्रोकर असेल, जर का तुमच्याजवळ शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर का काम करणारा असाल आणि जर का तुमच्याकडे अजून पण एक ब्रोकर नसेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर जर का तुम्ही कॉल केला, मेसेज केला किंवा कॉल केला, देन त्याच्यामध्ये जी पण आपली टीम आहे ती तुम्हाला रिस्पॉन्स करेल, अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करू शकते. ओके, तर फ्री ऑफ कॉस्ट अकाउंट असतात, काही पेड पण असेल, बट आपण जे यूज करतो ते फ्री ऑफ कॉस्ट यूज करतो. ओके, तर ते अकाउंट तुम्ही तिथून ओपन करू शकता. जर का तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर आपण बघू कशा प्रकारे याच्यामध्ये काम करू शकतो. तर सगळ्यात पहिलं आहे की जी की फ्री वेबसाईट आहे ते म्हणजे आपला जो ब्रोकर आहे त्याच्यामध्ये जो ट्रेडिंग व्यू नावाचा जे फॅसिलिटी आहे, जर का सपोज जर का तुमचा आता हा कन्सेप्टला, तर ह्याच्यामध्ये या कंडिशनला हा झिरोदा नावाचा ब्रोकर आहे. ओके, तर प्रत्येक ब्रोकरमध्ये ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे चार्ट्स असतात. जर का तुमच्याकडे एंजल वनचा अकाउंट असेल तर डायरेक्टली बाय डिफॉल्ट ट्रेडिंग व्यू येते, बट जर का तुम्ही झिरोदाला अकाउंट ओपन केला असाल तर ह्याच्यामध्ये चार्टिंग किंवा चार्ट आयको असे वेगवेगळे कंपनीज आहेत, त्यांचे तुम्हाला चार्ट बघायला भेटतील. बट मोस्टली ट्रेडिंग व्यू चांगल्या प्रकारे चार्ट शो करतो, तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करतो. तर इथून कोपऱ्यामध्ये एक आयकॉन आहे पॉपआउट नावाचा. जर का तुम्ही इथून पॉपआउटला ऑप्शनला सिलेक्ट केला, देन त्यानंतरनं इथे एक वेगळी सेपरेट विंडो तयार होते आणि हे जे पूर्णच्या पूर्ण हे जो डॅशबोर्ड तुमच्यासमोर यायला लागला, तर हा डॅशबोर्ड आहे, हा पूर्णच्या पूर्ण एक ॲनालिसिस ह्याच्यामध्ये आपण करतो, आपण एक स्टडी करतो. तर त्याचं नाव आहे टेक्निकल ॲनालिसिस. ओके, तर पटकन ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो कोणकोणत्या वेबसाईट आपण यूज करू शकतो, तर ट्रेडिंग व्यू नावाचीच वेबसाईट आहे, ही आपण यूज करू शकतो. ॲक्च्युली ही पेडमध्ये आहे, बट ह्याला तुम्ही स्टार्टिंगला फ्रीसाठी पण यूज करू शकता. ओके, कोणत्या पण प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे, तुम्ही तुमच्या वेला ह्याच्यामध्ये स्टडी करू शकता. तर सर्चवरती या पूर्ण जगाचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये क्रिप्टो असेल, फॉरेक्स असेल, कुठलं पण मार्केट असेल, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटतं. ओके, आता जसं की ह्याच्यामध्ये क्रिप्टो जर का आपण बघायला गेलो, जस्ट की जे बिटकॉईन आहे, तर ह्याच्यावरती जर का आपण क्लिक केला तर ह्याच्यामध्ये पण एक सेपरेटली ह्याच्यामध्ये डॅशबोर्ड ओपन झाला आहे. ओके, तर ह्या साईडला तुम्हाला
वॉच लिस्ट पण बघायला भेटते. इथून तुम्ही वॉच लिस्ट नवीन क्रिएट पण करू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बट यांचं पेड व्हर्जन जर का तुम्ही घेतला तर सुरुवातीला हे डायरेक्टली ओपन व्हायच्या आधी एकदा लॉग इन करावं पाहिजे. लॉग इन केल्यानंतर हे मे बी तुम्हाला ओपन होईल. ओके, तर काही गोष्टी ह्याच्यामध्ये पेड्स आहेत, काही गोष्टी ह्याच्यामध्ये फ्रीज आहेत, पण थोडंसं फास्ट असतं. देन पेड व्हर्जन थोडंसं फास्ट राहतं. त्यानंतर सेकंड वेबसाईट याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता ती म्हणजे investing.com. ओके, तर ह्याच्यामध्ये investing.com वरती आला तर तुम्हाला अशा प्रकारची एक वेबसाईट दिसते. तर ही पण तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये आला त्यानंतर इथं सर्च बटन आहे. ह्याच्यावरती सपोज मी ह्याच्यामध्ये निफ्टी असं प्रेस केलं तर ह्याच्यामध्ये निफ्टी 50 जे की ह्याच्यामध्ये भारताचा ह्याच्यामध्ये आपल्याला झेंडा बघायला भेटतो, ह्याच्यावरती क्लिक केलं देन तुम्हाला ह्याच्यामध्ये एक अशा प्रकारचं एक पोर्टल ह्याच्यामध्ये ओपन होतं आहे. ओके, काही सेकंद त्यानंतर इथे एक आला टेक्निकल ॲनालिसिसचा चार्ट. तर इथून थोडंसं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, ह्याच्यावरती क्लिक करावं लागेल. क्लिक केला तर ह्याच्यामध्ये एक सेपरेट विंडो ओपन होते. ओके, इथं ह्याच्यामध्ये एक आयकॉन आहे. फॉर एक्झाम्पल आता ह्या सेपरेट विंडो ओपन व्हायला याच्यामध्ये साईडला जर आपण इथं बघायला गेलो तर करन्सी मार्केट आहे, इंडायसेस आहेत, कमोडिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर इथून पण तुम्ही त्यासाठी पण त्याचा वापर करू शकता. इथून पॉपआउट आहे कोपऱ्यामध्ये फुल स्क्रीन केला तर हे जे ओपन झालं तर ह्याला पण आपण टेक्निकल चार्ट आपण बोलू शकतो. तर 2 चार्ट आहेत. एक आपला फ्रीमध्ये आपलं जे सपोज जर का तुमचं अकाउंट कोणत्या पण फ्री ब्रोकरमध्ये असेल तर ब्रोकरचा चार्ट यूज करू शकता, ट्रेडिंग व्ह्यूचा पण चार्ट यूज करू शकता किंवा इन्व्हेस्टिंगचा चार्ट यूज करू शकता. मला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट जरा थोडा आवडतो, सो मी त्याच्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट सजेस्ट करू शकतो की तर सोपा आहे. आणि पेड तुम्ही नका घेऊ बिकॉज पेड घेऊ शकता घेण्याचा घेऊ शकता बट कंपल्सरी नाही आहे. ओके, रिकमेंडेशन पण नाही आहे. आपला ब्रोकरचा चार्टवरती पण टेक्निकल ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपल्याला बघायला भेटतो फ्री ऑफ कॉस्ट. ते पण आपण सुरुवातीला बिगिनर असाल तर यूज करू शकतो, काही हरकत नाही आहे. ओके, तर इथं आपण आलो टेक्निकल ॲनालिसिस स्टार्ट करू. तर टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय की बाबा कोणत्या पण गोष्टीचा जर का आपल्याला एक स्टडी करत असेल, एक अभ्यास करत असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट असतात, वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर का आपण असेल तर शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ ह्याच्यामध्ये. तर सपोज ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला जसं की 9वीत किंवा 10वीमध्ये आपल्याला भूमिती किंवा बीजगणितवाला जे गोष्टी होत्या तर त्याच्यामध्ये असे आपल्याला काय असायचे, एक ग्राफ पेपर असायचा. त्या ग्राफवरती आपण असं काहीतरी हे असं प्लॉट करायचं. ओके, आता हे बारके ड्रॉ करणं डिफिकल्टी आहे बट अशा प्रकारचा ग्राफवरती आपण ह्या साईडला तर वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस असं ड्रॉ करायचो. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी गणित असणार, त्यानंतर ह्याच्यामध्ये इथं असं काहीतरी चार्ट असणार ज्यामध्ये आता एक एक्झाम्पल जर का आपण घ्यायला गेलो तर असं काहीतरी याच्यामध्ये सपोज चार्ट आहे. तर एखादी आपण कंपनी ॲझ्युम करू XYZ कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल अजिबात नाही याचे पण ह्याच्यामध्ये नाव दिसतील, ओन्ली एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया की सपोज आपण एक एक्झाम्पल घेतो आहे रिलायन्स नावाची कंपनी. ओके, तर रिलायन्स नावाची एक कंपनी आहे. तर ह्या रिलायन्स नावाच्या कंपनीचा त्यांचं जे अर्निंग आहे म्हणजे त्यांना जे पैसे भेटतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांना सपोज एक्झाम्पल आहे. ओके, अंदाज जे आपण कॅल्क्युलेट करू की सपोज 70% त्यांना जो अर्निंग यायला लागला हा ऑइल रिफायनरीमधून यायला लागला आहे. ओके, असं आपण ॲझ्युम करू. ओके, एक्झाम्पल. त्यानंतरनं त्यांना एक सपोज त्यांच्यामध्ये एक 15%चं त्यांच्यामध्ये जे रेव्हेन्यू यायला लागला तो यायला लागला सपोज आपण बोलूया की जिओमधून यायला लागला किंवा याच्यामध्ये सपोज आता रिमेनिंग सपोज 8%, 2% असं जे पण काय अर्निंग असेल. ओके, तर ते सपोज यायला लागलं आहे डिजिटल त्यांचा जे बिझनेस असेल त्याच्यामधून येत असेल किंवा याच्यामध्ये बाकीचे त्यांचे ज्वेलरी कुठला तर बिझनेस असेल त्यांच्यामधून ते येणारा अर्निंग आहे. तर ह्या चार्टला जर का आपण बघायला गेलो तर ह्या चार्टमध्ये सपोज जर का आपण असा चार्ट बघितला ज्यामध्ये इथे लिहिला असेल सपोज ऑइल रिफायनरी, त्यानंतर सपोज इथे लिहिला असेल सपोज जिओ, त्यानंतर सपोज लिहिला आहे सपोज त्यांचा दुसरा बिझनेस डिजिटल. ओके, किंवा ह्याच्यामध्ये बाकीचे अदर इन्कम आपण असं बोलू शकतो. तर ओव्हरऑल जर का आपण ह्या चार्टला जर का आपण बघितलो पटकन तर आपल्याला काय समजतं की ऑइलमधून त्यांचा काय व्हायला लागला सगळ्यात जास्त सेल यायला लागला. ओके, त्यानंतरनं जिओ आहे, त्यानंतरनं डिजिटल आहे, असं म्हणजे एक हिंट भेटते. म्हणजे हिथं वाचल्याला आपल्याला टाईम खूप लागतो बट ह्याच्यामध्ये जर का बघितलं तर आपल्याला फास्ट हिंट भेटत असते की चार्टवरला बघून आपल्याला लवकरात लवकर समजतं आहे. तर त्यासाठी आपण हिचा वापर करू शकतो. म्हणजेच काय, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय असते की अशा प्रकारचं ॲनालिसिस जे की चित्र किंवा ड्रॉइंगला बघून आपल्याला पटकन समजतं त्याला बोलतो आपण टेक्निकल ॲनालिसिस. म्हणजे आपण चार्टला बघतोय, चार्टला रीड करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरनं जे आपण ॲनालिसिस करतो त्याला बोलतो आपण टेक्निकल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय असतं की जे नंबर बेस्ड स्टडी आहे. म्हणजे 1,70,000 समथिंग किंवा 1,70,00,000 15,000 समथिंग त्यांचे सेल झाला
किंवा 5,000चा सेल झाला, तर हे जे नंबर बेस स्टडी आहे, तर ह्या नंबर बेस स्टडीला आपण बोलणार फंडामेंटल ॲनालिसिस. असं शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचे ॲनालिसिस असतात. एक असतं टेक्निकल ॲनालिसिस, एक असतो फंडामेंटल ॲनालिसिस. जास्त करून बिगिनर असाल किंवा कुठल्या पण प्रकारे असाल, दोन्हीपैकी टेक्निकल ॲनालिसिस खूप लोक यूज करतात. जे इन्व्हेस्टर आहेत, जे इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना 5 वर्ष 10 वर्ष किंवा लाईफ टाईमसाठी शेअरला बाय होल्ड करायचं असेल, तर त्यासाठी टेक्निकल प्लस फंडामेंटल हे दोन्ही प्रकारचे ॲनालिसिस येणं गरजेचं आहे. बट इनिशियल लेवलला जर का तुम्ही एक ट्रेडर असाल, तर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येणं खूप गरजेचं आहे. तर हे जे टेक्निकल ॲनालिसिस असते, हे जगातलं जे पण कॅन्डल म्हणजे जे पण मार्केट आहे तिथं वर्किंग चांगल्या प्रकारे करतं आहे. त्यानंतरनं आपण अशा पण एक्झाम्पल बघितला असेल की ज्यामध्ये असं काहीतरी, ह्याला आपण बोलतो सपोज एक, आता हा झाला पाय चार्ट, सपोज ह्याच्यामध्ये इथं असेल सपोज हिस्टोग्राम, असे वेगवेगळे चार्ट आहेत. तर याच्यामध्ये काय समजतं की सपोज इथं आपण इयर लिहिलं की 2020 लिहिलं, सपोज याच्यामध्ये 2020 लिहिण्यापेक्षा 2020 शॉर्टकट लिहूया. त्यानंतर इथं लिहिलं आपण सपोज 10, इथं लिहिलं आपण 5, इथं सपोज लिहिलं आपण 2000 साल. तर ह्याच्यामध्ये आपण काय लिहायचा प्रयत्न करतो आहे की ह्याच्यामध्ये 2000 साली जे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन आता हे नंबर बेस असणार. 2000ला एवढा नंबर होता किंवा 2005ला एवढा नंबर आला, 2010ला एवढा नंबर आला, 2020ला एवढा नंबर आला. तर ह्याच्यामध्ये काय बघायला भेटते की सगळ्यात जास्त जे पॉप्युलेशन आहे हे 2020ला आला. आता इथं नंबरमध्ये रीड करायला आपला टाईम खूप लागणार. त्याच्यापेक्षा आपण काय केलं की त्याच्यापेक्षा आपण फक्त हे चार्ट रीड केला. चार्टला बघून जे आपल्याला ॲनालिसिस फास्ट होणार आहे त्याला बोलणार आपण टेक्निकल ॲनालिसिस. तर इथंपर्यंत जर का आपल्याला क्लिअर असेल तर काही अडचण नाही आहे. तर सिम्पल जे आपण चार्ट बघतोय, चार्टला बघून ज्याला आपण स्टडी करायचा प्रयत्न करतोय त्याला आपण बोलतो टेक्निकल ॲनालिसिस. आता टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय आहे, तर ज्यावेळी पण आपण कुठला पण ब्रोकरचा आपण चार्ट ओपन करणार त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये काय बघायला भेटते. आता जे बिगिनर असतील, खास बिगिनरसाठी हा व्हिडिओ आहे, तर त्यांना आपल्याला बघायला भेटते की इथं आपल्याला काहीतरी एक कलर दिसतोय जो की लाल आहे, इथं आपल्याला काहीतरी कलर दिसतोय जो की हिरवा आहे. पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की इथं हिरवं कलर आहे, पण ह्याच्यामध्ये असं काहीतरी काठीसारखा शेप आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी वरती पण काटे खालती पण काटे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शेप्स वेगवेगळे आले. तर त्याला पण आपण बघायचं आहे. बट इनिशियल लेवलला हे जे कलरवालं सेक्शन आहे, कोणता लाल कलर आहे, कोणता हिरवा, तर हे जे प्रकार आहे प्रत्येक वेगवेगळे प्रकार आहे. जसं की आपण मगाशी काय केलं होतं, एक पाय चार्ट आपण घेतला होता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघितला सपोज असं काहीतरी हिस्टोग्राम टाईप बघितला. आपण ह्याच्यामध्ये असं काहीतरी लाईनवाला पण शेप बघितला असणार आहे ज्यावेळी आपण स्टडी करायचो त्या टाईमला. 9वी-10वीच्या आसपास. त्यानंतर असा एरियावाला असायचा, म्हणजे याच्यामध्ये सपोज त्याचं हॅचिंग असायचं. म्हणजे टेक्निकल म्हणजे ह्या तिघांमध्ये पण चारमध्ये पण आपण काय करतोय, चार्टला बघूनच ह्याच्यामध्ये पण आपण ॲनालिसिस करायचा प्रयत्न करतो आहे. पण प्रत्येक चार्टमध्ये काही ना काहीतरी ॲडव्हान्टेज आहे, काही ना काहीतरी डिसॲडव्हान्टेज आहे. जसं की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे की ह्याच्यामध्ये डायरेक्ट समजतं आहे, ह्याच्यामध्ये काय होतं आहे इकडं बघायला पाहिजे किंवा इकडं बघायला पाहिजे, असं वेगवेगळ्या गोष्टीचे ॲडव्हान्टेज पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. तसंच जर का आपण ह्या चार्टला ओपन केला की ह्याच्यामध्ये इथं जर का आपण बघायला गेलो, इथं आहे कॅन्डल. म्हणजे हे जे पण हा जो पण शेप आहे, हा जो पण पोर्शन आहे, ह्याला आपण रिप्रेझेंट करतो कॅन्डल म्हणून. जर का आपण ह्याच्यामध्ये आलो, इथं आपण चेंज केला, इथं बार्स नावाचा ऑप्शन आहे, इथं जर का आपण चेंज केला तर हे पूर्णच्या पूर्ण काय झाला, सगळं चेंज झाला. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय रीड होतं आहे, ह्याच्यामध्ये रीड होतं आहे बार्स. त्यानंतर सपोज ह्याच्यामध्ये मी जर का ही हलो कॅन्डल आहे, म्हणजे पोकळ कॅन्डल. तर ह्याच्यामध्ये पण कोणतरी ॲनालिसिस करू शकतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये इथं कॉलम आहे, तर ह्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी ॲनालिसिसच होतं आहे. त्यानंतर इथं काय आहे, लाईन्स आहे. त्यानंतर इथं काय यायला लागलं, इथं यायला लागलं आहे लाईन विथ मार्केट. ह्याच्यामध्ये काय यायला आहे, स्टेप लाईन यायला आहेत. ह्याच्यामध्ये सपोज एरिया यायला लागला आहे. म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस या शब्दाचा अर्थ काय आहे की जे चार्टला बघून आपण ॲनालिसिस करणार त्याला बोलणार टेक्निकल ॲनालिसिस. त्याच्यामध्ये हे वेगळे काय आहेत, एवढे ॲनालिसिसचे प्रकार आहेत. तर जगामध्ये हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त जे ट्रेडर असतील ते कोणत्या प्रकारचं ॲनालिसिस यूज करतात, कारण का ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला बघायला भेटतं. तर कोणतं बघायचं, कोणतं आपण प्रेफर करायचं, सगळ्यात जास्त जे जगामध्ये यूज होतं आहे त्याला बोलतो आपण जॅपनीज कॅन्डल स्टिक. तर हे जे कॅन्डलवालं आहे ना, सेकंडवाला बाय डिफॉल्ट जे सेट असतं आहे, तर हेच आपण ह्याच्यामध्ये रीड करणार, हेच आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार. तर हे झालं आपला टेक्निकल ॲनालिसिस. तर पार्ट 2 ह्याच्यामध्ये काय आहे की जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर ह्या साईडला जो तुमचा जॉमेट्रीमधला जो वाय ॲक्सिस आहे, ह्याच्यामध्ये जे पण नंबर दिसतात ना, तर ह्याला बोलतो आपण प्राईस. ह्याला काय बोलतो आपण, प्राईस बोलतो. ह्या साईडला जे पण तुम्हाला दिसतं आहे
ह्याला आपण बोलतो टूलबार. ओके, कारण की ह्याच्यामध्ये हे कधी यूज करतो, हे कधी यूज करतो, हे काय असतं, तर हे आपण स्टेप बाय स्टेप बघत जाईल. त्यानंतर इथं सर्च बटन आहे, ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्क्रिप्ट असतील. स्क्रिप्ट म्हणजे काय, जे पण कंपनीचे चार्ट आपण ओपन केलं, जसं की आता ह्याच्यामध्ये HDFC बँक घेतला आहे, मला HDFC बँक नको आहे, मला ICICI बँक पाहिजे, मला TCS पाहिजे, जे पण आपल्याला कंपनीज घ्यायच्यात जस्ट ह्याच्यामध्ये टच करणार, क्लिक करणार. त्यानंतर सपोज ह्याच्यामध्ये मी टाकलं, सपोज ह्याच्यामध्ये आपण टाकूया की मारिको. ओके, आता ह्याच्यामध्ये मी मारिको टाईप करतो. जर मी मारिको टाईप केलं तर इथं आला मारिको. आता ह्याच्यासमोर आहे NSE, म्हणजे हा NSE मधला आहे. ह्याला मी क्लिक केला तर हा मारिकोचा चार्ट ओपन झाला. ओके, तसं याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण कंपनीचा चार्ट ओपन करू शकता. जसं की याच्यामध्ये सपोज मी टाईप करतो याच्यामध्ये निफ्टी. ओके, तर ह्याच्यामध्ये मी निफ्टी टाईप केलं तर इथं निफ्टी एप्रिल फ्युचर आला. तर मला स्पेस देऊन 50 टाईप केला तर ह्याच्यामध्ये निफ्टी 50 आला. जसं की याच्यामध्ये सपोज मला घ्यायचा आहे निफ्टी बँक. ओके, तर ह्याच्यामध्ये निफ्टी बँकला मी क्लिक केला तर हा निफ्टी बँकचा चार्ट आला. तर असे वेगवेगळे चार्ट आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. आता इथं जे पण लाईन्स तेन वगैरे जे पण आहे तर ते आपण नंतर बघणार काय असतं. त्यानंतर ह्या साईडला टाईम फ्रेम आहे, हे पण बघू काय असतं. इथं तुम्हाला मी आता सांगितलं आहे कॅन्डल हा इंडिकेटरचा ऑप्शन आहे, हे पण नंतर बघूया. इथं कंपॅरिझन बाकीचे टूल्स आहेत. ओके, तर त्याचा पण आपण वापर काय असतो स्टेप बाय स्टेप आपण नंतरनं बघत जाणार. ओके, तर परत येऊया आपण HDFC बँक. ओके, तर ह्याच्यामध्ये येऊ. तर हे जे आपल्याला दिसतं आहे ही पूर्ण जी विंडो आहे ह्याच्यामध्ये जर का तुम्ही आता खाली बघायला गेला तरी तुम्हाला टाईम दिसतं आहे की किती टाईम व्हायला आहे. ह्याच्यामध्ये हे झालं हवर, त्यानंतर हे झालं मिनिट, हे झालं सेकंद, म्हणजे पूर्ण 3 ह्याच्यामध्ये येतं आहे. जेणेकरून कॅन्डल क्लोजिंग काय असतं तर त्यासाठी खूप हेल्प होते की जर का तुम्ही इथं वॉच करताय सोबतच तुम्हाला इथं टाईम पण दिसतं आहे. तर तुम्हाला समजतं की मार्केट क्लोज आज हे कॅन्डल क्लोज व्हायला अजून किती वेळ आहे. तर ह्याच्यावरून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजते. त्यानंतर हे जे पट्टी आहे तर ह्याच्यामध्ये हे जे कॅलेंडर आपल्याला बघायला भेटते. जसं की इथं आलो तर ह्याच्यामध्ये 13 नोव्हेंबर 2024, म्हणजे ही जी कॅन्डल आहे ही 13 नोव्हेंबर 2024ची आहे. मग त्या टायमिंगला इथं जे O म्हणजे ओपन प्राईस, H म्हणजे हाय प्राईस, L म्हणजे लो प्राईस, C म्हणजे क्लोज प्राईस, तर हे त्या टायमिंग त्या दिवशीचं किती ओपन होता, किती क्लोज होता, ते आपण स्टेप बाय स्टेप नंतर बघत जाणार त्या गोष्टी. ओके, तर ओव्हरऑल हे जे आपण आता बघितलं पेज ह्याला बोलतो आपण टेक्निकल ॲनालिसिस. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.